सांख्य योग या दुसऱ्या अध्यायाच्या माध्यमातून कशा प्रकारे आत्म्याचे वर्णन करून सांगतात, मनुष्याच्या जीवनाचे वर्णन करून सांगतात. मनुष्य नावाच्या ह्या यंत्रामध्ये जे विविध इंद्रिये आहेत, त्या इंद्रियांचे विषय मन, बुद्धी, चित्त, अंतःकरण ह्याचेही वर्णन करून भगवान श्रीकृष्ण सांगतात. मनुष्याच्या बुद्धीचे अपहरण भावनेमुळे कशा प्रकारे होऊ शकते ह्याचेही विस्तृत वर्णन भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला करतात आणि वारंवार विनवणी करतात, कळवळून सांगतात की अर्जुना, तुझा स्वधर्म काय आहे, तू विवेकाने तुझे कर्म कर, निरपेक्ष भाव